विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यास 1.2 सराव संच आपण स्टार्ट करतोय। दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा हा 1.2 आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आलेख पद्धतीने दोन एकसामायिक समीकरणे आपल्याला सोडवायची आहेत। तर पहिलं उदाहरण आपण घेऊया। पहिलं उदाहरण आहे x + y = 6 आणि दुसरे उदाहरण आहे x - y = 4। आता आपण याला सोडवताना अगोदर हे दिलेले जे बॉक्स आहेत तक्ते, हे तक्ते पूर्ण करायचे। आता कसे पूर्ण करायचे ते आपण पाहूया। पहिलं समीकरण आहे विद्यार्थी मित्रांनो x + y = 6। आता y ची किंमत या पद्धतीने ठेवायची, ती आपल्या आलेखावर असावं आणि इथं आपल्याला इथं वजा केल्यानंतर ती इथं बॉक्समध्ये ठेवायची। समजा मी म्हटलं y ची किंमत मी इथं 1 ठेवली, बघा 1 ठेवली। इथं जेव्हा इथं आपण 1 ठेवतो त्यावेळेला या y च्या जागी 1 ठेवायचं। x जशाला तसं आलं अधिक y ची किंमत किती ठेवली आपण 1 ठेवली, बरोबर किती 6। आता हे पहा x अधिक x बरोबर हे 6 आणि हा अधिक 1 चा इकडे आला तो काय झाला -1 झाला आणि x बरोबर किती लिहिणार मग तुम्ही 6 - 1 किती 5। आता x जे आहे इथं तिथं लिहिलं किती 5 आणि याचं कोइफिशियंट इथं लिहितो आपण निर्देशक 5,1। त्यानंतर आता इथं आपण पाहतोय दुसरी किंमत आपण ठेवू। समजा इथं y ची किंमत ठेवली मी 2, त्यावेळेला इथं x अधिक y हे समीकरण आहे। x अधिक y = 6 हे समीकरण आहे। याच्यामध्ये आपण y ची किंमत किती ठेवतोय 2 ठेवतोय। मग इथं x अधिक y त्याच्या जागी किती लिहिलं 2 बरोबर किती 6। नंतर आपल्याला किंमत काढायची x ची। x बरोबर हे 6 आणि अधिक 2 चे किती झाले -2, म्हणून x बरोबर किती झालं 6 - 2 बरोबर 4। पहा x ची किंमत आता किती आली 4, मग ती इथं तक्त्यात ठेवूया। इथं लिहिलं 4। आता मित्रांनो आपण y ची किंमत समजा 3 ठेवली, तर समीकरण आहे x अधिक y = 6 हे समीकरण आहे। त्याच्यामध्ये y ची किंमत किती ठेवतोय आपण 3 ठेवतोय, म्हणून x अधिक 3 इथं लिहिलं बरोबर किती 6 आणि x बरोबर हे 6 आणि अधिक 3 चे किती झाले -3, म्हणून x बरोबर किती झालं 6 - 3 बरोबर 3। आता इथं या बॉक्समध्ये इथं लिहिलं 3। आता निर्देशक लिहूया, कसे लिहायचे पहा। अगोदर x ची किंमत ठेवायची 4, नंतर y ची किंमत, नंतर इथं 3, हे 3। या पद्धतीने मित्रांनो हे पहिला बॉक्स आपण कंप्लीट केला, पहिला तक्ता कंप्लीट केला। आता हे जे कोइफिशियंट्स लिहिलेत आपण, ते कोइफिशियंट्स आपल्याला या आलेख पद्धतीवरती निर्देशक आपल्याला आलेख पद्धतीवर स्थापन करायचे। आता अगोदर आपण दुसरा बॉक्स कंप्लीट करूया, दुसरा तक्ता कंप्लीट करूया। दुसऱ्या तक्त्यामध्ये समीकरण आहे तुमचं x - y = 4। फार सोपं आहे। समजा मी x ची किंमत इथं लिहितो, y ची किंमत इथं लिहितो मी 1, त्यावेळेला x - 1 बरोबर किती 4। त्यानंतर x बरोबर हे 4 आणि -1 चे किती झाले +1, म्हणून x बरोबर किती होणार 4 + 1 किती, बघा बालवाडीचाही मुलगा सांगू शकतो। तर 4 - 1 बरोबर किती आहे 5। मग x ची जी किंमत आली आपली ती इथं लिहिली, इथं लिहिलं 5। फार सोप्या पद्धतीने सांगतो मी तुम्हाला। आणि आता समजा मी y ची किंमत ठेवली 2, बघा y ची किंमत किती ठेवताय 2। पुन्हा अजून समीकरण लिहायचं x - y = 4। त्यानंतर y ची किंमत किती ठेवली आपण 2 ठेवली, म्हणून x - 2 बरोबर किती 4।
आणि x बरोबर हे 4 वजा 2 चे अधिक 2 म्हणून x बरोबर किती झालं सांगा 4 अधिक 2 6 करेक्ट। आता इथे लिहूया या तक्त्यामध्ये x ची किंमत आलेली इथे लिहिली 6। आता बॉयज अँड गर्ल्स आता आपण पुन्हा समीकरण लिहूया x वजा y बरोबर किती आहे समीकरण आपलं 4 आणि इथं याच्यामध्ये किंमत ठेवूया आपण y ची किंमत मी समजा ठेवली 3 बघा। आता पुन्हा ती किंमत समीकरणात टाकूया आणि समीकरण आहे आपलं x वजा y बरोबर 4 म्हणून x वजा y ची किंमत वजा 3 बरोबर किती 4। त्यानंतर x बरोबर हे 4 वजा 3 चे अधिक 3 आणि x बरोबर 4 अधिक 3 7 एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने। आता x ची किंमत कुठे लिहायची आहे या तक्त्यात लिहायची इथे लिहिलं किती 7। त्यानंतर पहा याचे सहगुणक लिहायचे या बिंदूचे या बिंदूचे निर्देशक लिहायचे 5,1 याचे 6,2 याचे 7,3। आता तुम्ही या दोन्ही तक्त्यांचं निरीक्षण करायचं आणि या दोन्ही तक्त्यामध्ये आलेले जे बिंदू आहेत ते बिंदू आपल्याला आलेख कागदावरती स्थापन करायचे आणि आलेख कागद कसा काढायचा तो पण मी तुम्हाला सांगतो। आता पहिल्या तक्त्यातील निर्देशक आहेत 5,1 त्यानंतर दुसरा बिंदू आहे 4,2 तिसरा बिंदू आहे 3,3। आता दुसऱ्या तक्त्यातील पहिला बिंदू आहे 5,1 दुसरा बिंदू आहे 6,2 आणि तिसरा बिंदू आहे 7,3। या पद्धतीनं आपण हे बिंदू आपण तयार केले। आता हे बिंदू आपल्याला आलेख कागदावरती स्थापन करायचे कशी स्थापन करायचे पहा। अगोदर या आलेख पानाचं व्यवस्थित रेखाटन करा आडवी रेष ओढा अशी या पद्धतीनं आणि तिला x अक्ष म्हणा हे x अक्ष। त्यानंतर एक अशी सेंटरमधून मध्य भागातून अशी एक उभी रेष वळा तिला म्हणा y अक्ष असं। आता x अक्षाने y अक्ष काढले आपण आणि x अक्ष y अक्ष काढल्यानंतर प्रत्येक 1 सेमीवरती एक बिंदू स्थापन करा। इथं लिहिलं मी पहा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 ही उजवी बाजू झाली आलेख वहीची आणि डाव्या बाजूला ऋण संख्या आहेत -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 आणि -9 या पद्धतीने। आता बघा वरच्या भागाला x अक्षाच्या वरच्या बाजूस धन x अक्षाच्या खालच्या बाजूस ऋण वाक्य लक्षात ठेवा। x अक्षाच्या वरच्या बाजूस धन खालच्या बाजूस ऋण त्यानंतर उजव्या बाजूस धन आणि डाव्या बाजूस ऋण या पद्धतीने आपलं आलेखाचं रेखाटन झालं। आता आपल्याला बिंदू स्थापन करायचे। आता कसे पहिला बिंदू कोणता आहे 5,1 आलो आपण x अक्षाचं 5 हे पहा x अक्षाचं 5 कोणत्याही बिंदूचं निर्देशक हे अगोदर x चा निर्देशक असतो आणि नंतर y चा निर्देशक असतो ते एक वाक्य लक्षात ठेवा। x, y असा निर्देशक असतो कोणत्याही बिंदूचा निर्देशक हा अगोदर x आणि नंतर y लक्षात राहील। आता पहिला बिंदू आहे 5,1 आलो आपण x अक्षाच्या 5 वरती आणि दुसरा बिंदू y चा किती आहे 1 सरळ आलो आपण इथं याच्यावरती 1 इथं बिंदू स्थापन केला। झाला पहिला बिंदू स्थापन ओके। अवघड वाटते का पहा नाही सिंपल आहे फारच। आता दुसरा बिंदू आहे 4,2 आलो आपण इथं 4 कॉमा किती 2 वरती। आता बघा हा 1 आणि हा 2 बरोबर इथं बिंदू आपण स्थापन केला 1,2 वरती। आता तिसरा बिंदू पहा 3,3 इथं आहे हा 3 आणि y अक्षाचं 3 गेलो आपण सरळ इथं 3 सर्वांनी हे बिंदू स्थापन केले असतील
आणि हे बिंदू स्थापन केल्यानंतर यांच्यातून जाणारी, या 3 बिंदूतून जाणारी आपल्याला एक सरळ रेषा काढायची, बरोबर या 3 बिंदूतून जावी। या पद्धतीने आपण अशी रेष ओढतोय। या 3 बिंदूतून जाणारी रेष काढली आपण, इथं असा बाण द्यायचा आणि या रेषेच्या या साईडला पण असा बाण द्यायचा। हा झाला पहिला आलेख, बरोबर। आता दुसरा तक्त्याचे बिंदू आपण स्थापन करूया। दुसऱ्या तक्त्यामध्ये पहा, पहिला बिंदू कोणता आहे? 5,1। इथं लिहिलं हा 5, हा किती? 1। दुसरा आहे 6,2, बघा हा 6, किती? 2, आलो इथं 2 वरती, इथं या पद्धतीने। तिसरा बिंदू आहे 7,3, बघा हे 7 आणि किती? 3, आलो आपण इथं वरती 3 वरती। अशा या पद्धतीने आपण हे 3 बिंदू आपण स्थापन केलेत आणि आता या 3 बिंदूतून जाणारी सरळ रेषा काढायची आपल्याला। असं क्रॉस होऊ नये, सरळ रेषा असावी, असा या पद्धतीने आपण ही रेषा काढली आणि इथं या पद्धतीने इथं बाण मारा। असे दोन्ही रेषेला असा एक बाण मारायचा आणि इथं एक बाण मारायचा, त्याला आपण रेषा म्हणतो। नाही तर तो काय होईल, एकाच बाजूला तुम्ही जर बाण मारला तर तो किरण होईल, किंवा दोन्ही बाजूला नाही मारला तर तो रेषाखंड होईल। रेषा काढा म्हटलं आपण, ओके। आता बघा, आता उत्तर लिहायचं आपल्याला। उत्तर कसं शोधायचं? या 2 रेषा एकमेकींना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूचे निर्देशक म्हणजे त्या समीकरणाची उकल झाली, त्याला सोल्युशन म्हणतो। आता दुसरं काम आहे, पहिलं हे जे समीकरण आहे किंवा पहिली जी आलेख आहे किंवा पहिली जी रेषा आहे ती कोणत्या समीकरणासाठी काढली आपण? x अधिक y बरोबर 6 साठी। मग तो इथे लिहायचं, x अधिक y बरोबर 6, याच्यासाठी आपण हा आलेख काढला। आणि दुसरं कोणतं कशासाठी काढलं आपण? x वजा y बरोबर 4 साठी। मग इथे लिहिलं x वजा y बरोबर किती? 4, हा एक झाला। त्यानंतर दुसरं काम अजून लक्षात ठेवण्यासाठी किंवा व्यवस्थित राहण्यासाठी आलेख इथं लिहिलं पहिल्या बिंदूचे निर्देशक 5,1 असं, हे पहा 5,1। दुसरा बिंदू कोणता आहे? इथं लिहिला 4,2। तिसरा बिंदू कोणता आहे? 3,3। असे बिंदू आपण इथं लिहिले। आता इथं दुसऱ्या तक्त्यातली हा 5,1 पहिला आहे, दुसरा हा 6,2 आणि हा तिसरा आहे 7,3। 7,3 या पद्धतीनं हा आलेख पूर्ण झाला। अडचण कसली असेल तर सांगा, फार सोपं आहे। आणि उत्तर कसं लिहायचं सांगितलं मी तुम्हाला, उत्तर इथं लिहा, या बाजूला इथं लिहिलं। मग उत्तर काय लिहितो आपण? म्हणून 5,1 कसं शोधायचं उत्तर लक्षात आलं सगळ्यांच्या? जिथं 2 रेषा एकमेकींना छेदतात त्या बिंदूचे निर्देशक म्हणजे त्या दोन समीकरणाची उकल झाली। म्हणून इथं लिहिलं आपण 5,1 ही समीकरणाची उकल आहे। समीकरणाची उकल आहे असं या पद्धतीनं तुम्हाला इथं पूर्ण मार्क मिळतील। कसलंही टेन्शन नाही, फक्त व्यवस्थित काम करा, फार सोपा भाग आहे। आणि आता आपण येतोय दुसऱ्या उदाहरणाकडे। आणि दुसऱ्या उदाहरणासाठी या पद्धतीनं तुम्ही बॉक्स तयार करून घेतले, आणि जर घेतले नसतील तर लवकर करून घ्या। एक आलेख वही, पेन, रफ कामासाठी वही, या पद्धतीनं साहित्य जवळ घ्या आणि कामाला सुरुवात करा। फक्त पाहू नका, पाहिल्यानं हे गणिताचं होत नाही, आपल्याला इथं ॲक्टिव्हिटी पूर्ण करावी लागते। ॲक्टिव्हिटी पूर्ण ज्यांची आहे त्यांचंच कंप्लीट होत आहे, ओके। आता आपण पाहतोय दुसरं उदाहरण, आणि दुसरं उदाहरण आहे x अधिक y बरोबर 5
आणि दुसरं समीकरण आहे याचं x वजा y बरोबर किती 3। या पद्धतीनं मित्रांनो हा भाग चालू आहे आपला। फार सोप्या पद्धतीनं आपण डिस्कस करतोय। अडचण असेल क्लिअर सांगा, सगळ्या अडचणींचं आपण सोल्युशन काढूया। आणि आता आपण येतोय दुसऱ्या उदाहरणाकडे। दुसरं उदाहरण आहे x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 3। ओके डन। आता इथं तक्ता तयार करण्यासाठी आपण अगोदर इथं लिहितो x, इथं लिहिलं y आणि हे x, y म्हणजे ही निर्देशक झाले बिंदूचे। ओके, आता इथं x अधिक y बरोबर 5 हे समीकरण आहे। समजा मी म्हटलं y ची किंमत 1 लिहिली। आता मग इथं x अधिक y त्याची किंमत किती म्हटलं पण 1 बरोबर किती 5, म्हणून x बरोबर हे 5 अधिक 1 चा काय झाला वजा 1, म्हणून x बरोबर किती 5 वजा 1 4। ओके, आता इथे या तक्त्यात ही x ची किंमत जी आली ते इथे लिहूया। इथे लिहिलं 4। ओके, आता x अधिक y पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी x अधिक y बरोबर 5 हे समीकरण आहे। समजा मी म्हटलं y ची किंमत 2 लिहिली। बघा y ची किंमत 2, म्हणून आता इथे लिहिलं x अधिक y ची किंमत 2, म्हणून इथे लिहिलं 2 बरोबर किती 5 आणि x बरोबर हे 5 अधिक 2 चे काय झाले वजा 2 आणि x बरोबर 5 वजा 2 बरोबर किती 3। आता बघा ही x ची किंमत जी आली ती इथं तक्त्यात लिहिली, इथं लिहिलं 3। बघा सोपं आहे, फार सोपं आहे। आणि तुम्ही जर सोडायला बसलात तर हे पहिली दुसरीच्या उदाहरणासारखं वाटतंय। आता इथं लिहिलं पुढचं समीकरण x अधिक y बरोबर 5 आणि इथं आपण पाहतोय इथं x ची किंमत समजा मी म्हटलं 3 लिहिली, इथं लिहिलं y ची किंमत इथं 3 लिहिली आणि इथं आपण y ची किंमत 3 जी लिहिली ते इथं ठेवूया। x अधिक हा 3 बरोबर किती 5। बघा फार सोपं आहे। x बरोबर हे 5 आणि अधिक 3 चा इकडे आला तो काय झाला वजा 3 झाला आणि x बरोबर हा 5 वजा 3 किती झाला 2 झाला। ओके डन। या पद्धतीने आपण इथं बघा ही x ची किंमत जी आली ती इथं आपण बॉक्समध्ये ठेवतो, तक्त्यामध्ये ठेवतोय, इथं लिहिलं 2। आणि मित्रांनो आपण आता याचे निर्देशक लिहायचेत। निर्देशक कसे लिहिणार, हे अगोदर x ची किंमत नंतर y ची किंमत, म्हणून इथं लिहिलं 4, 1, इथं लिहिलं सांगा 3, 2, इथं लिहिलं 2, 3। या पद्धतीनं मित्रांनो हा तुमचा पहिला तक्ता संपला। आता आपण दुसऱ्या तक्त्यासाठी येऊया आणि दुसऱ्या तक्त्यासाठी समीकरण आहे x वजा y बरोबर 3। आता बघा x वजा y बरोबर 3 इथं हे समीकरण आहे आणि इथं आपण लिहितोय अगोदर x हे y आणि सहगुणक x, y असं लिहिलं। आता बघा y ची किंमत आपण सुरुवातीला 1 ठेवूया, फार सोपं। इथं लिहिलं x वजा y ची किंमत 1, म्हणून इथं लिहिलं 1 बरोबर किती हे 3 आणि नंतर x बरोबर हे 3 वजा 1 चा इथं झाला अधिक 1, म्हणून x बरोबर 3 अधिक 1 किती 4। बघा इथं लिहिलं x ची किंमत किती 4 आणि नंतर आता अजून एक x वजा y बरोबर 3 असं समीकरण आहे आणि y ची किंमत मी म्हटलं 2 ठेवतो, असं 2 ठेवलं तर x वजा y ची किंमत 2 बरोबर किती 3, म्हणून x बरोबर 3 वजा 2 चे अधिक 2, म्हणून x बरोबर किती झालं 5 झालं। सॉरी हे x बरोबर 3 अधिक 2 बरोबर किती 5। आता इथं या तक्त्यामध्ये आपण इथं ठेवूया x ची किंमत इथं लिहिली 5। फार सोपं आहे आणि समीकरण आता तेच x वजा y बरोबर 3 याच्यामध्ये आपण किंमत ठेवतोय। समजा y ची किंमत मी म्हटलं 3 ठेवूया, इथं लिहिलं 3
आता इथं समीकरणात वायच्या जागी 3 ठेवायचा आहे. x वजा 3 बरोबर हे 3 आणि x बरोबर हे 3 आणि वजा 3 चे काय झाले अधिक 3 म्हणून x बरोबर किती झालं 3 अधिक 3 6. मग इथं लिहूया आपण याची किंमत 6. बघा आता याची निर्देशक लिहूया आपण. हा 4,1 याचे 5,2 याचे 6,3. आता बघा आलेले जे निर्देशक आहेत एकदा तक्त्याचं निरीक्षण करा. कुठं मिस्टेक होऊ नये ते एक पथ्य पाळायचं आपल्याला. आणि आपण आता याचे सहगुणक निर्देशक जे आहेत ते एका कागदावर लिहा बाजूला कुठं. आणि पहिल्या तक्त्याचे निर्देशक आहेत 4,1, दुसरा बिंदू आहे 3,2, तिसरा बिंदू आहे 2,3. त्यानंतर दुसऱ्या तक्त्यातील 4,1, 5,2 आणि 6,3 या पद्धतीनं आपण हे बिंदू आपण निरीक्षण केलं. आणि येऊया आपण आलेख कागदावरती. बघा पहिला जसा आलेख काढला आपण त्याच पद्धतीनं पहिली माहिती तुम्हाला सर्वांना कळाली. इथं ही जी आडवी रेषा आहे याला म्हणतात x अक्ष आणि जी उभी रेषा काढली आपण ती काय झाली y अक्ष. आणि x अक्ष आणि y अक्ष x अक्षाच्या वरच्या बाजूला धन, x अक्षाच्या खालच्या बाजूला ऋण, x अक्षाच्या उजव्या बाजूला धन आणि x अक्षाच्या डाव्या बाजूला ऋण. चला मित्रांनो आता आपण बिंदू स्थापन करून घेऊया. पहिला बिंदू आहे 4,1. बघा हा 4 आणि कॉमा किती 1 इथं लिहिलं हा 4,1. ओके. त्यानंतर दुसरा बिंदू आहे 3, किती 2 हा 3 आणि हा कॉमा किती 2 इथं बिंदू स्थापन केला. तिसरा बिंदू आहे 2,3 हा 2,3 इथं बिंदू स्थापन केला. आणि या 3 बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा काढली. या 3 बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा काढली आणि कोणत्या समीकरणासाठी ही रेषा काढली त्याची नोंद करायची आपल्याला. या पद्धतीनं तुम्ही ही सरळ रेषा काढली 3 बिंदूतून जाणारी आणि कोणते बिंदू आहेत ती एक नोंद करायची. पहिला बिंदू काय होता 4,1. त्यानंतर दुसरा 3,2 आणि 2,3. आता इथं लिहूया आपण कोणत्या समीकरणासाठी ही रेषा काढली होती आपण x अधिक y बरोबर 5 साठी. इथं लिहिलं पहा x अधिक y बरोबर 5. चला आता दुसरे बिंदू आपण स्थापन करूया. इथं लिहिलं आपण 4,1. बघा हा 4,1 तो आला इथं. दुसरा बिंदू आहे 5,2. इथं लिहिलं हा 5, किती 2 तो आला इथं. त्यानंतर तिसरा बिंदू आहे 6,3 हा लिहिला 6. बघा 6,3 इथं बिंदू आपण स्थापन केला. आता यातून जाणारी आपण सरळ रेषा काढूया आणि या पद्धतीनं पहा अशी मांडणी करा, व्यवस्थित मांडणी करा. या 3 बिंदूतून जाणारी आपण एक रेषा काढतोय. अशी रेषा काढली आणि रेषेवरती इथं ॲरो द्यायचा आहे, असा इथं बाण द्यायचा आहे आणि कोणत्या समीकरणासाठी आपण ही रेषा काढली ते समीकरण लिहायचं आहे. x वजा y बरोबर 3 असं समीकरण झालं. चला मित्रांनो आता आपण ही बिंदू लिहूया. हा बिंदू होता 4,1. हा होता 3,2. त्यानंतर हा होता 2,3. ओके. आता बघा दुसऱ्या रेषेसाठी हा आहे 4,1. त्यानंतर हा आहे 5,2. त्यानंतर हा आहे 6,3. ओके. आता उत्तर कसं शोधायचं आहे लक्षात आलं सगळ्यांच्या. या 2 रेषा एकमेकींना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूचे निर्देशक म्हणजे त्या समीकरणाची उकल झाली. म्हणून आता उत्तर आपण लिहूया. काय आहे उकल बघा. कुठं छेदतात ही रेषा एकमेकींना इथं छेदले. काय आहे निर्देशक याचे 4,2.
मग आता उत्तराकडे येऊया आपण. उत्तर लिहूया 4,1. 4,1 ही समीकरणाची उकल आहे. ही समीकरणाची उकल आहे असं आपण शेवटचं उत्तर लिहिलं. ओके, सर्वांनी सराव करा. आणि आपण इथं तिसऱ्या उदाहरणाकडे येऊया आपण. आणि तिसरं उदाहरण हे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण 1.4 मधलं 3 नंबरचं उदाहरण पाहतोय. याच्यामध्ये 2 समीकरण आहेत. x अधिक y बरोबर 0 आणि 2x वजा y बरोबर 9. अगोदर पहिला तक्ता पूर्ण करूया. आणि पहिला तक्ता पूर्ण करण्यासाठी आपण इथं लिहितोय x अधिक y बरोबर 0. अगोदर इथं आपण काय करूया, इथं x हा y आणि x, y असं लिहिलं. आता इथं y ची किंमत जर 1 ठेवली तर पहा, y ची किंमत आपण 1 ठेवतोय. तर इथं या समीकरणात आपण x अधिक y ची किंमत किती 1 बरोबर 0. त्यानंतर x बरोबर हा अधिक 1 इकडे आला तो काय झाला वजा 1 झाला. म्हणजेच y ची किंमत 1 ठेवली तर x ची किंमत किती येते वजा 1 येते. त्याच पद्धतीने आपण x अधिक y बरोबर 0 या समीकरणात y ची किंमत जर 2 ठेवली, पहा y ची किंमत 2 ठेवतोय आपण. आता इथं x अधिक 2 बरोबर 0 झालं आणि x बरोबर अधिक 2चा हा काय झाला वजा 2 झाला. म्हणजे x ची किंमत किती आली वजा 2 आली. त्यानंतर अजून पहा, x अधिक y बरोबर 0 असं समीकरण आहे. यामध्ये आपण y ची किंमत समजा 3 ठेवली तर x अधिक हा 3 झाला बरोबर किती 0 बरोबर. त्यानंतर x बरोबर सांगा काय येईल, अधिक 3चा इकडे आला तो काय झाला वजा 3 झाला. म्हणजे y ची किंमत 3 ठेवली तर x ची किंमत किती झाली वजा 3 झाली. आता आपण याचे कोएफिशियंट्स लिहितो, म्हणजेच निर्देशक. वजा 1,1, त्यानंतर वजा 2,2, वजा 3,3 असा हा तक्ता पूर्ण झाला. फार सोपं. त्यानंतर आता आपण दुसऱ्या समीकरणाकडे येऊया. दुसऱ्या समीकरणासाठी दुसरा तक्ता तयार केला आपण. इथं लिहिलं x, इथं लिहिलं y आणि हा x, y. त्यानंतर आता चला, इथं समीकरण आहे 2x वजा y बरोबर 9. सगळ्यात सोप्या भाषेतील गणित, एकदम सोप्या पद्धतीनं. आता आपण पाहतोय इथं 2x वजा y बरोबर 9 असं समीकरण आहे. आणि y ची किंमत अशा पद्धतीनं ठेवायची, तो इकडं आल्यानंतर प्लस झाला आणि प्लस झाल्यानंतर तो 2च्या पटीत यावा. 2च्या पटीत यावं म्हणजे काय 2च्या पाड्यात यावं. समजा तुम्ही जर इथं 1 ठेवला, yच्या जागी समजा इथं 1 ठेवलं. आता 1 ठेवल्यामुळे काय झालं बघा, 2x वजा 1 बरोबर किती 9. 2x बरोबर हा 9 आणि वजा 1चा इकडे आला तो काय झाला अधिक 1 झाला. म्हणून 2x बरोबर किती झालं 9 अधिक 1 किती 10. आणि 2x बरोबर 10 गुणिले 2चे इकडे भागिले 2, बे 1 बे, बे 5 10. म्हणून x बरोबर आलं तुमचं 5. इथं लिहिलं x ची किंमत 5 आणि निर्देशक काय आले त्याचे 5,1. आता दुसऱ्या कॉलमसाठी, दुसऱ्या स्तंभासाठी आपण समीकरण तेच आहे, 2x वजा y बरोबर 9. आता पहा 1 ठेवलं तर हा अधिक वजा 1 इकडे आला, अधिक 1 झाला 10 झाले, तो आला आपला 2च्या पाड्यात. समजा मी 2 ठेवले तर इकडे आल्यानंतर अधिक 2 झाले, 9 अधिक 2 किती 11. 2च्या पाड्यात 11 येतात का नाही.
समजा इथं जर तुम्ही 3 ठेवले, 3 वजा 3 इकडे आले, अधिक 3 झाले, 9 अधिक 3 किती 12, 12 2च्या पाड्यात येतात का पहा, येतात. मग इथं आपण काय करूया, मग 3 ठेवूया. वायची किंमत 3 ठेवली. आता इथं समीकरणात ठेवूया किंमत 2x वजा 3 बरोबर 9. मग 2x बरोबर 9 वजा 3 इकडे आले, अधिक 3 झाले आणि 2x बरोबर 9 आणि 3 किती 12 आणि x बरोबर 12/2 बे 1 बे आणि बे सखूम 12. बघा xची किंमत किती आली 6. आता ती तक्त्यात ठेवूया. 3 ठेवलं yची किंमत तर xची किंमत किती येते 6 येते. आता मित्रांनो दुसऱ्या याच्यासाठी अजून एक विचार करूया. समजा इथं आता समीकरण तेच आहे 2x वजा y बरोबर 9 असं समीकरण आहे. आता इथं आपण अगोदर इथं 3 ठेवले होते, पहा हे 3 ठेवले तर इकडे आल्यानंतर ते 12 झालं होतं. आता समजा 4 ठेवले तर बघा 4 ठेवलं तर इथं अधिक 4 झालं, 9 आणि 4 13 कटतात का नाही कटत. मग 5 ठेवूया. समजा yची किंमत 5 ठेवली तर 5 अधिक झाले, 9 आणि 5 किती 14, बेच्या पाड्यात 14 येतात. ओके डन. मग आता yची किंमत किती ठेवायची ठरलं, आपलं 5 ठेवायचं ठरलं. मग इथं yची किंमत इथं लिहिली 5. चला आता कॅल्क्युलेशन करूया. xची किंमत किती येते पाहूया. 2x वजा 5 बरोबर 9, 2x बरोबर 9 आणि वजा 5चे अधिक 5 म्हणून 2x बरोबर 9 आणि 5 किती 14 म्हणून 2x बरोबर 14/2 बे 1 बे आणि बे सती 14, x बरोबर किती 7. xची किंमत 7 मिळाली. आता इथं तक्त्यात ठेवूया. इथं लिहिले 7. आता त्यांची कोइफिशियंट्स लिहूया. आता बघा ह्याचं लिहिलं होतं पण 5,1 याचं काय असेल बरं 6,3 याचं काय असेल 7,5 या पद्धतीनं. आता इथं हे आपल्याला कोइफिशियंट्स मिळालेत आणि हे कोइफिशियंट्स आपल्याला एका कागदावरती लिहून ठेवा किंवा एका नोंद ठेवा त्याची आणि बिंदू स्थापन करा. पहिल्या बॉक्सचे सहगुणक काय आले तर वजा 1,1, दुसरा बिंदू वजा 2,2, तिसरा बिंदू वजा 3,3. आता दुसऱ्या तक्त्यासाठी सांगा किमती 5,1 त्यानंतर 6,3 त्यानंतर 7,5. या पद्धतीनं आपल्याला आता बिंदू स्थापन करायचेत आणि त्यासाठी तुम्ही आलेख काढून ठेवला. या पद्धतीनं तुम्ही आलेख काढलाय. आडवी रेषा आपली चर्चा झाली याच्यावरती. आडवी रेषा जी आहे तिला आपण x अक्ष म्हणतो हिला आणि उभी रेषा जी आहे तिला आपण काय म्हणतो y अक्ष म्हणतो. आणि जिथं या दोन रेषा दोन अक्ष जिथं एकमेकांना छेदतात तिथं निर्देशक असतो त्याचा 0,0. ओके डन. आता आपण बिंदू स्थापन करूया. बिंदू स्थापन करण्याची सोपी पद्धत काय अगोदर सांगितलं तुम्हाला. पहिलं आहे वजा 1,1. आता वजा 1 पाहायचं, x अक्षाचं वजा 1 सापडलं, हा वजा 1. y अक्षाचा 1 वरचा, खालचा येणार नाही, खाली वजा आहे आणि वरचा येईल तो इथं आला बिंदू म्हणजे वजा 1,1 झाला. त्यानंतर दुसरा बिंदू कोणता वजा 2,2. बघा वजा 2 कुठं आहे, इथं वजा 2 झाला. वजा 2, किती 2 तो आला इथं बिंदू. त्यानंतर तिसरा बिंदू आहे वजा 3,3. बघा आता वजा 3 इथं वजा 3, वजा 3, किती 3 तो इथं आला. या पद्धतीने आपण बिंदू स्थापन केले आणि बिंदू स्थापन केल्यानंतर या बिंदूतून जाणारी सरळ रेषा काढायची. या बिंदूतून जाणारी आपण सरळ रेषा काढतोय अशी. आणि ही रेषा कोणत्या समीकरणाची आहे ते महत्वाचं. ही रेषा आहे बघा
कोणत्या समीकरणाची आहे? x अधिक y बरोबर 0. मग इथं लिहिलं तुम्ही x अधिक y बरोबर 0. ओके, डन. आता दुसरा तक्ता पाहूया आपण. दुसऱ्या तक्त्याची बिंदू काय आहे? तर निर्देशक काय आहे? 5,1 आहे. इथं लिहिलं 5, कॉमा किती? 1. इथं झाला 5,1. त्यानंतर दुसरा बिंदू 6,3. बघा, हा 6, कॉमा किती? 3. आलं वरती 6,3 वरती असा. त्यानंतर तिसरा बिंदू 7,5. बघा, हा 7, कॉमा किती? 5. या पद्धतीनं असा हा बिंदू आला. आता या 3 बिंदूतून जाणारी रेषा काढायची. बघा, या 3 बिंदूतून जाणारी रेषा काढतोय आपण. आणि तुम्ही पण प्रॅक्टिकली काम करा, फक्त बघू नका. बघितल्यानं काही होणार नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आता या पद्धतीने तुम्ही सरळ रेषा काढली. ही रेषा काढल्यानंतर हिला आपण असा ॲरो दिला खाली आणि असा इकडं. आता ही रेषा कोणत्या समीकरणाची आहे ती पहा. कोणत्या समीकरणाची ही रेषा आहे? बघा, 2x वजा y बरोबर 9. इथल्या 2x वजा y बरोबर 9 या समीकरणाची ही रेषा आहे. आता इथं पहिले बिंदू, आता बिंदू जे लिहिलेत ना आपण काढलेत ना ते इथं लिहायचे. याचं निर्देशक काय होतं? 1, वजा 1,1. त्यानंतर याचं निर्देशक होता वजा 2,2. याचं निर्देशक होते वजा 3,3. बरोबर. त्यानंतर पहा 5,1 हा बिंदू, याचं इथं लिहिलं 5,1. त्यानंतर या बिंदूचे निर्देशक 6,3. त्यानंतर या बिंदूचे निर्देशक 7,5. या पद्धतीनं आपण लिहिलं. आता शेवटचं उत्तर लिहायचं आपल्याला. या रेषा एकमेकींना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूचे निर्देशक म्हणजेच या समीकरणाचं काय आहे? उकल झाली. मग आपण उत्तर लिहूया शेवटचं. म्हणून या 2 समीकरणाची उकल इथं लिहितो मी. काय आहे पहा, याचं जिथं छेदले ते हे 3, वजा 3. मग उत्तर लिहूया शेवटचं. म्हणून 3, वजा 3 ही समीकरणाची उकल आहे. ही समीकरणाची उकल आहे. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण झालं. आणि आता आपण पुढच्या उदाहरणाकडे येऊया. उदाहरण क्रमांक 4 साठी. आता 4 साठी तुम्ही असा अगोदर पहिलं काम आपलं तक्ता तयार करून घेणे. बरोबर. तक्ता तयार केला सर्वांनी. आणि तक्ता तयार केल्यानंतर उदाहरण जे आपल्याला दिलंय ते उदाहरण आपण काय करतोय? इथं पहिलं समीकरण हे पहिल्या बॉक्सच्या वरती लिहितो आपण. पहिलं समीकरण काय पहा? 3x वजा y बरोबर किती? 2. हे पहिलं समीकरण. आणि दुसरं समीकरण आहे 2x वजा y बरोबर किती? 3. असं हे चौथं उदाहरण घेतो आपण. आणि या चौथ्या उदाहरणासाठी एकदम सोप्या पद्धतीनं आपण पाहतोय. इथं लिहिलं हा अगोदर तक्ता पूर्ण करणे आणि तक्ता पूर्ण केल्यानंतर या समीकरणाची काय करायचे आपल्याला? या समीकरणांची आपल्याला एकदम सिंपल मेथड आहे. पाहिलं तुम्ही तक्ता सर्वांनी तयार केला. ओके. आता पाहूया चला. 3x वजा y बरोबर 2. इथं लिहिलं तुम्ही x, इथं लिहिलं y आणि इथं लिहिलं x, y. चला. तर आता
इथं समीकरण आहे 3x वजा y बरोबर 2 असं समीकरण आहे। या समीकरणात y ची किंमत ठेवूया। y ची किंमत कशी ठेवायची पहा, y ची किंमत जर आपण ठेवली ती इकडे आली तर ती 3 च्या पटीत यावं, म्हणजे कारण इथं 3 आहे ती 3 च्या पटीत यावं। समजा मी इथं 4 ठेवले, बघा 4 ठेवल्यानंतर काय येणार आहे, वजा 4 इकडे आले, अधिक 4 झाले आणि 2 अधिक 4 किती झालं, 6 झालं आणि 3 दोन्ही 6 झालं। या पद्धतीने आपल्याला किंमत ठेवायची। समजा मी इथं लिहिलं 4, y ची किंमत लिहिली किती 4। आता समीकरणाचं कॅल्क्युलेशन पाहूया आपण काय होत आहे। 3x वजा 4 बरोबर 2, त्यानंतर 3x बरोबर हे 2 वजा 4 चे अधिक 4, 3x बरोबर 2 अधिक 4 किती 6, त्यानंतर x बरोबर काढायची किंमत आपल्याला, x बरोबर 6/3 म्हणून 3 1 3 आणि 3 दोन्ही 6, x बरोबर किती आलं सांगा, x बरोबर आलं 2। आता ही किंमत इथं लिहिली आपण। बघा काय काय केलं आपण, लक्ष द्या, त्याच्यावरती सोडवा त्याच्यावरती आणि ट्राय करा, पुन्हा पुन्हा ट्राय करा। ट्राय केल्यानंतर सगळं काही जमते आपल्याला। वी आर नॉट सो बुद्धू। आता इथं x ची किंमत समजा आपण 1 ठेवली तर बघा काय होईल, इथं y ची किंमत 1 ठेवली, इथं y ची किंमत 1 ठेवल्यानंतर काय होईल, हा वजा y तिकडे गेला, 1 ठेवतोय आपण, 1 ठेवल्यानंतर वजा 1 इकडे आला, अधिक 1 झाला, 2 अधिक 1 किती 3 आणि 3 1 3। ओके डन। आता आपण इथं 1 ठेवतोय, y ची किंमत 1 ठेवली तर काय होईल पाहता, पहा इथं लिहिलं 3x वजा y बरोबर 2, बरोबर। त्यानंतर y ची किंमत किती ठेवली होती आपण, 1 ठेवली। आता इथं लिहिलं 3x वजा 1 बरोबर 2 आणि 3x बरोबर हे 2 वजा 1 चं अधिक 1, त्यानंतर म्हणून 3x बरोबर 2 अधिक 1 किती झालं 3 झालं आणि x बरोबर 3/3 म्हणून x बरोबर किती आलं 1। चला तर आता या तक्त्यामध्ये किंमत ठेवूया। x ची किंमत पण किती आली 1 आली, y ची किंमत 1 ठेवली होती आपण तर x ची किंमत पण किती आली 1 आली। आता आपण अजून विचार करूया, या y च्या जागी किती ठेवायची। मग आता समजा आपण इथं जर पहा, इथं 7 ठेवलं, वजा 7 झालं, वजा 7 इकडे आला, अधिक 7 झालं, 2 अधिक 7 किती झाले 9, 3 च्या पाड्यात येतात का 9 येतात, करेक्ट। आता मग इथे लिहिलं 3x वजा y बरोबर 2 असं समीकरण आहे आणि त्यामध्ये आपण 3x वजा किती ठेवलं होतं, y ची किंमत किती ठेवली, बघा y ची किंमत आपण इथं 7 ठेवली। आता 7 ठेवल्यानंतर इथं पण किती ठेवतो आपण 7 बरोबर 2 आणि 3x बरोबर 2 वजा 7 चे अधिक 7 आणि 3x बरोबर 2 अधिक 7 किती 9 आणि x बरोबर 9/3, 3 1 3 आणि 3 3 9 म्हणून x बरोबर किती आला 3 आला। चला आता ही किंमत तक्त्यात ठेवूया, बॉक्समध्ये ठेवू, x ची किंमत इथं लिहिली 3। ओके, आता या पद्धतीने तुमचा तक्ता पूर्ण झाला आणि आता तक्ता पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला निर्देशक लिहायचेत। काय कसे लिहिणार निर्देशक सांगा, करेक्ट आहे 2,4 पुन्हा बोला 1,1 पुन्हा 3,7। या पद्धतीनं पहिल्या समीकरणाचा आपण तक्ता पूर्ण केला आणि आता दुसऱ्या समीकरणाकडे येऊया। पहा दुसरं समीकरण, आणि जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत कंप्लीट केल्याशिवाय थांबायचं नाही। 2x वजा y बरोबर 3 असं समीकरण आहे 2 नंबरचं। आता y ची किंमत तुम्हाला या पद्धतीनं ठेवायची। अगोदर आपण इथं x, इथं y आणि हा x, y लिहिला। ओके, आता इथं पहा
वायची किंमत या पद्धतीनं ठेवा, ती इकडे गेल्यानंतर 2च्या पटीत यावं. 2च्या पटीत यावं म्हणजे काय, 2च्या पाड्यात यावं. बरोबर. समजा मी म्हटलं वायची किंमत मी 1 ठेवतोय. बघा आता 1 ठेवली. आता 1 ठेवल्यानंतर काय होईल पहा, हे 2x वजा ही वायच्या जागी 1 आलं, बरोबर किती 3. हा 2x बरोबर हे 3 वजा 1 इकडं आला, तो काय झाला अधिक 1 झाला. त्यानंतर 2x बरोबर 3 अधिक 1 किती हो 4. नंतर x बरोबर हे 4 गुणिले 2 चे भागिले 2 झाले, म्हणून x बरोबर बे1 बे 2 4, x बरोबर आला 2. सिंपल, फार सोपं. xच्या जागी वायच्या जागी आपण 1 ठेवलं होतं, तर xची किंमत किती आली 2 आली, ती इथे लिहायची 2. आणि निर्देशक काय येणार आहे 2,1 झालं. आता इथं वायच्या जागी पुढची किंमत ठेवूया. वायच्या जागी पुढची किंमत ठेवली. समजा बा इथं लिहिले 3, इथं किती लिहिलं 3, आणि नंतर इथं समीकरण 2x वजा y बरोबर 3. वायच्या जागी 3 ठेवलं, 2x वजा 3 बरोबर 3. बरोबर. वायच्या जागी 3 ठेवलं, मग 2x बरोबर हा 3 वजा 3चा अधिक 3. 2x बरोबर 3 अधिक 3 किती 6. x बरोबर 6/2, बे 1 बे आणि बे 3 6, x बरोबर 3 आलं. मग आता ही किंमत xची आलेली किंमत इथं तक्त्यामध्ये ठेवूया. इथं लिहिलं 3. आता पुन्हा पहा, xच्या जागी yच्या जागी आता समीकरण लिहूया. 2x वजा y बरोबर 3 हे समीकरण आहे. समजा मी म्हटलं yच्या जागी, आता सांगा तुम्ही सांगा yच्या जागी किती ठेवायचं आहे, पण ते 2च्या पटीत यावं. बघा yच्या जागी जर 4 ठेवलं तर इथं 7 होत आहे. yच्या जागी 5 ठेवलं तर इथं गेल्यानंतर 8 होईल. बरोबर आहे. आता समजा मी yच्या जागी काय लिहिलं 5 लिहिलं. yच्या जागी किती 5. आता किंमत ठेवूया. 2x वजा 5 बरोबर 3. त्यानंतर आता पहा, हा 2x बरोबर 3 वजा 5चा अधिक 5, म्हणून 2x बरोबर 8 आणि x बरोबर 8/2, बे 1 बे आणि बे 4 8, आणि x बरोबर किती आला 4 आला. आता इथं ठेवूया xच्या जागी किती ठेवायचं आहे 4. आता निर्देशक लिहा 3,3 आणि हा 4,5 असे निर्देशक झाले. आणि आता मित्रांनो, आता आपल्याला हे बिंदू स्थापन करायचेत, आणि बिंदू स्थापन करण्यासाठी या 2 तक्त्यांचा वापर करतो आपण. मग पहिला बिंदू कोणता येईल 2,4. दुसरा बिंदू 1,1. तिसरा बिंदू 3,7. हे पहिल्या समीकरणासाठी झालं. आता दुसऱ्या समीकरणासाठी 2,1, त्यानंतर 3,3, त्यानंतर 4,5. या पद्धतीने आपल्याला बिंदू स्थापन करायचे. आणि बिंदू स्थापन करण्यासाठी तुम्ही आलेख काढून ठेवला अगोदरच. या पद्धतीने तुम्ही आलेख काढून ठेवलेला आहे. बरोबर. आता आलेख काढून ठेवल्यानंतर तुम्हाला बिंदू स्थापन करायचे. पहिला बिंदू, पहिल्या रेषेचा पहिला बिंदू स्थापन करूया आपण 2,4. पहा आता 2,4 कुठे आहे, हा 2, किती 4. पहा 4 हे 2, इथं 4 इथं या पद्धतीनं. त्यानंतर दुसरा 1,1. बघा हा 1,1. त्यानंतर तिसरा 3,7. हा 3,7 असा बिंदू स्थापन झाला. आणि आता पहा या 3 बिंदूतून, बिंदू जे स्थापन केलेत आपण, या 3 बिंदूतून आपल्याला रेषा काढायची. बघा काय होईल. या 3 बिंदूतून जाणारी रेषा काढतोय आपण. अशी आपण रेषा काढली. वरच्या टोकाला या रेषेच्या बाण द्यायचा आणि इकडं पण खाली असा बाण द्यायचा. कोणत्या समीकरणासाठी रेषा काढली आपण ही, बरोबर 3x वजा y
3x वजा y बरोबर 2. या समीकरणासाठी ही आपण रेषा काढली. आता दुसरा बॉक्स घेऊया. 2,1 बघा हा 2,1 तो इथं आला. त्यानंतर 3,3 हा 3,3 तो इथं आला. त्यानंतर 4,5 बघा हा 4, किती 5 असं. आता या बिंदूतून जाणारी आपण रेषा काढतोय असं. या पद्धतीनं आपल्याला ही रेषा काढली आपण. या रेषेच्या खालच्या बाजूला एक ॲरो घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला एक ॲरो घ्यायचा आहे. आणि आता या दोन रेषा पाहिजे. कोणत्या रेषेसाठी काढल्या आपण? 2x वजा y बरोबर 3. या समीकरणासाठी आपण ही रेषा काढली. आता या ज्या दोन रेषा एकमेकींना छेदतात त्या रेषांचा छेदनबिंदू, या रेषांचा छेदनबिंदू हा झाला. आणि याचे निर्देशक काय आहेत? -1, -5. म्हणून शेवटचं उत्तर इथे लिहायचं आहे. म्हणून काय आहे? -1, -5 ही समीकरणाची उकल आहे. ही समीकरणाची उकल आहे. या पद्धतीनं ही 4 उदाहरणं झालीत आपले. आणि सर्व उदाहरण कंप्लीट करा, व्यवस्थित सोडवा आणि ब्रेक घेऊ नका. ओके, थँक्यू.